अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. अग्राह्यश अला आडवी रेघ आणि य पुढे जो विसर्ग आहे त्याचा श चा उच्चार करायचा. अग्राह्य शाश्वत विसर्गाचा अर्धा उच्चार. कृष्ण क्रूला आडवी रेघ. लोहिताक्ष श च्या पुढे विसर्ग आहे त्याचा अर्धा उच्चार. लोहिताक्ष पूर्ण उच्चार असा होतो लोहिताक्ष. त्याच्याऐवजी आपण उच्चार करतो अर्धा म्हणजे लोहिताक्ष प्रतर्दनः. तला आडवी रेघ. त नंतर रफार. प्रतर्दनः. प्रभूतस तला आडवी रेघ. भू दीर्घ म्हणायचंय. त्रिक कुब्धाम कुला आडवी रेघ. कु नंतर ब चा उच्चार. कुब्धाम अर्धा ब आणि पुढे धा. तसंच प्रभूतस इथे त नंतर अर्धा स आणि पुढे त्रि. प्रभूतस त्रिक कुब्धाम पवित्रम वीला आडवी रेघ. अनुस्वाराचा म येईल. पवित्रम मंगलम ल वरच्या अनुस्वाराचा परत म. परम शेवटच्या अक्षराचा पाय मोडलेला आहे त्यामुळे आपण अर्धाच उच्चार करतो. अग्राह्य शाश्वतः कृष्णो अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः लोहिताक्षः प्रतर्दनः. अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः. अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः. प्रभूतस्त्रिककुब्धाम प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. पवित्रं मङ्गलं परम्. प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. पूर्ण श्लोक. अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. पुढे 3 वेळा हा श्लोक तुम्ही म्हणा.